स्त्रीची सर्जनशीलता, नवनिर्मिती करण्याची क्षमता यामुळे तिला कायम जगन्मातेचा दर्जा दिला जातो. नवरात्रात स्त्री शक्तीचा जागर आपण करतो, मात्र या सगळ्यांमध्ये स्त्रीला देवी बनवता बनवता आपण एक विसरून चाललोय, ते म्हणजे ती एक माणूस देखील आहे. केवळ पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा संसाराचा गाडा ओढताना स्वतःची होणारी ओढाताण, मग ती शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, विसरून जातात. तिच्या शरीराविषयी, तिच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक बदलांविषयी फारसं बोललंच जात नाही. बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत येताना महत्त्वाचा बदल तिच्या आयुष्यात होतो, तो म्हणजे मासिक पाळी सुरू होते. याविषयी नेहमीच समाजात आणि घरातही कुजबुजून बोललं जातं. गर्भावस्था जितकी उत्सव असल्यासारखी साजरी केली जाते, तितकी गर्भधारणेआधी तिला ज्या समस्या आल्या त्यावर तिची बाजू घरात ऐकलीच जात नाही, त्यावर चर्चाच होत नाही. मासिक पाळी जाताना होणारा तिचा त्रास कोणी समजून घेत नाही आणि अशा अनेक घटकांवर खुलेपणाने बोलण्यासाठी, शास्त्रशुद्ध पद्धतीने बोलायला, आपल्याला मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ MD इन गायनेकोलॉजी डॉक्टर दीप्ती वैद्य मॅडम. 2010 पासून त्या स्त्रियांचं आरोग्य अगदी जवळून पाहतायत. हेडगेवार MGM यासारख्या रुग्णालयांमध्ये, संभाजीनगरमध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून देखील सेवा दिली आहे. 2015 पासून त्या बीड येथील आनंद हॉस्पिटल, जालना रोड येथे सेवा देत आहेत. त्यांचं स्वतःचं IVF सेंटर बिजांकुरही तिथेच आहे. त्यांची लॅप्रोस्कोपीमध्ये, IVFमध्ये फेलोशिप आहे. IUI सारखे उपचार त्या तिथे प्रोव्हाइड करतात. आज आपण त्यांच्याकडून अनेक विषयांवर मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे कार्यारंभच्या या पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात आधी तुम्हाला एक विचारायचं आहे की तुमचं शिक्षण कुठे झालं आणि तुमचा डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? शिक्षण माझं बडोद्यात झालंय, ते म्हणजे गुजरातमध्ये, थोडक्यात नरेंद्र मोदीच्या गावात. तिथे सेकंड ऑनवर्ड्स म्हणजे दुसरी इयत्तेपासून ते MD होईपर्यंत सगळं शिक्षण तिथेच झालेलं आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं. त्याच्यानंतर जे पुढच्या फेलोशिप्स आहेत ते 2 टप्प्यात घेतले आहेत मी. पहिले सुरत येथे खूप फेमस आहेत आता डॉक्टर पूर्णिमा नाडकर्णी म्हणून, त्या आता शेस पास्ट हवे, पण त्यांना इन्फर्टिलिटीमध्ये IVF आणि वंध्यत्व ट्रीटमेंटसाठी अवॉर्ड दिलेला आहे गुजरात चीफ मिनिस्टरने. ज्या खूप छोट्या छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये, जेव्हा गुजरात सारख्या स्टेटमध्ये ज्या ज्या एरियाजमध्ये कुठेच IVF नाही, त्याचं अगदी रॉ स्क्रॅच पासून सुरुवात त्यांनी केली होती. आता 3 वर्ष झाले नाही येते, पण त्यांच्या तिथे मी सुरुवातीची फेलोशिप केली. 6 ते 7 महिन्याचा ड्युरेशन तिकडे होते. पुढे अजून काही कालावधी होते आणि मग लग्न झाल्यावर इकडे महाराष्ट्रात. तर मग तिथे सुरुवात परत 2 फेलोशिप्स त्याच रिपीट केल्या मी मुद्दामून इथे. जे 3 वर्ष मी संभाजीनगरला होते तिथे सुद्धा हे अनुभव घ्यायला की 2 स्टेट्स मध्ये किती फरक आहे. कारण लोकांमध्ये, त्यांच्या राहण्याच्या पद्धतीमध्ये, खाण्यामध्ये आणि येणाऱ्या आजारांमध्ये सुद्धा थोडा बहुत फरक असतो. त्याचा अनुभव घ्यायला मग इथे परत रिपीट केली मी 2 वेळा म्हणजे थोडक्यात. आणि नंतर मग बीडमध्ये आल्यावर मग प्रॅक्टिस सुरू केली. मला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आजकाल एक समस्या खूप आहे की मुलींना पिरियड्स फार लवकर येतात. म्हणजे जे वय होतं 12 ते 15 ते फार अलीकडे आलंय. तर त्याची कारणं काय असू शकतात? आणि मी असंही ऐकलं होतं की ते डिले करण्यासाठी म्हणून काही इंजेक्शन, शॉट्स दिले जातात. तर त्याचे तोटे आणि फायदे दोन्ही देखील सांगा. पिरियड हो असं आहे, आधी 12 ते 14 हे वयगट होतं पिरियड्स येण्यासाठी, म्हणजे मासिक पाळी सुरू होण्यासाठी. आता 1 वर्ष अलीकडे उतरलंय ते, म्हणजे 11 ते 13. त्यातूनही बहुतांशी 80-85% पर्यंत मुलींना 11 लागले किंवा संपत आले की येतातच पिरियड्स. आता हे एबनॉर्मल नाही म्हणता येणार. 11च्या पुढे कधी पण आले तर चालतं, कारण ते फिजिओलॉजिकल चेंज आहे. म्हणजे जसं आता इव्हॉल्युशन म्हणतो आपण, माणूस हा बदलतोय हळूहळू हळू. उदाहरणार्थ म्हणजे आपले आई वडील ज्या पद्धतीचं किचनरी करत होते, अगदी सोप्या भाषेत, आपली आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. थोडं बहुत चांगलंपणे काही गोष्टी नाही पहिल्यासारख्या. सेम ह्युमन फिजिओलॉजी मध्ये झालंय. तर हा जो चेंज आहे त्याच्यामध्ये 1 वर्ष वयगट अलीकडे आले. कारण आपल्या खाण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती, फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्यांचा व्यायाम, आपल्या व्यायाम, त्यांचा मिनिंग से मागच्या 20 वर्षांमधला जो व्यायामाचा प्रकार आहे, जे रहन सहन आहे, हे सगळं खूप बदलून गेलंय. त्यामुळे त्याचे हॉर्मोनल सायकलवर, फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंटवर खूप फरक पडतो. आणि तो जो फरक आहे तो या 1 वर्षांनी दिसायला लागलाय, म्हणजे अलीकडे पाळी येते. तर हे ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे. जशी एरवी पाळी येते तशीच येते. असं काही नाही की ते 11ला आलं म्हणून ते लवकर मानलं जावं. 11च्या खाली म्हणजे 10 वर्ष वय चालू असताना किंवा संपेपर्यंत जरी कोणाला पाळी आली तर ती योग्य नाही. ते मग एबनॉर्मल आहे. आणि त्याच्यासाठी जे इंजेक्शन शॉट्स तुम्ही म्हणताय, त्यांना ऍक्च्युली काहीतरी
खरंच एंडोक्राइनॉलॉजी म्हणजे जी शरीरातली हॉर्मोनल बॅलन्स सायकल जी आहे ती बदलते जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा. हो. ती पूर्ण आयुष्यभर मेनोपॉज पर्यंत जी जाणारी रिदम आहे, जी दर महिन्याला दर बाईला येते, त्या रिदमिक सायकल मध्ये पडण्याचा तो टप्पा असतो. हो, तर बरोबर. तो जर आढळला किंवा खूप अलीकडे सुरू झाला तर त्याला पॅथॉलॉजिकल म्हणजे तो डिसीज स्टेट आहे. ओके. तो अपेक्षित नाही कोणत्याच मुलीसाठी. ओके. त्याला मग पोस्टपोन किंवा ट्रीटमेंटच्या स्वरूपी इंजेक्शन शॉट्स येतात, जे की रुटीन नाही, अजिबात घेतले नाही पाहिजे अनलेस तुम्ही कोणत्या डॉक्टरच्या सल्लेखाली किंवा सुपरविजन आणि टेस्टिंग नंतर त्यांनी जर सांगितलं की नाही या लेकीला हे दिलं पाहिजे तिच्या हेल्थसाठी, तर आणि तरच ते घ्यावे. ते रॅन्डमली घेण्याचे शॉट्स नव्हे. म्हणजे जसं आपण क्रोसिन ही वस्तू ओव्हर द टेबल घेऊन आणि विचार पण नाही करत, ताप आला की क्रोसिन खाऊन टाकावी, त्या टाईपचे मेडिसिन्स नाही येते. सो ते पूर्ण इन्व्हेस्टिगेशन, सगळ्या चाचण्या, सोनोग्राफी, भरपूर सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि नंतर मगच ठरवलं जातं की त्या मुलीला ते द्याव्या की नाही. ओके. आता जसं म्हणजे किशोरावस्था सुरू होताना जसं मेनोपॉज यायच्या आधी काही लक्षणं दिसतात, तसं किशोरावस्थेत ती मुलगी जायच्या आधी काही बदल दिसतात का, जेणेकरून तिचे आई बाबा तिला त्या गोष्टीबाबत सांगू शकतात? आता ह्याच्यासाठी आम्ही एक स्कूल हेल्थ ॲडॉलेसंट प्रोग्राम्स कंडक्ट केलेले, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की मॅक्सिमम मुली आयांकडनं पिरियड्स बद्दल का तर पहिली सायकल आल्यावर शिकतात किंवा त्यांच्या बहिणीकडनं, मोठी बहीण असली तर, भाऊ असेल तर विषय नाही, कारण चर्चाच नाहीये आपल्या सोसायटीत अजून, त्याचा ओपननेस आता थोडा आलेला आहे. सो खूपशा मुली ज्या आत्ता 9वी 10वीत आहेत त्या तर सगळ्या आपल्या मैत्रिणींकडनं, बहिणींकडनं असं शिकले आहेत की पिरियड्स म्हणजे काय, कधी येणं एक्सपेक्टेड आहे, राईट. तर ह्याच्याबद्दल जो हेल्थ इश्यू आहे तो ना मुलांमध्ये, ना नुसतं मुलींमध्ये नाही, मुलांमध्ये सुद्धा नाहीये तो शिकवल्या जात. घरात वातावरणच तसं नाहीये की आता तुम्ही काय एक्सपेक्ट करता. जसं आपण बाळाला चालताना हात धरून तू आता चालणार आहे, पण हात धरून हे किंवा सांगण्यातून हे नाही शिकवलं जात. तर ते नक्कीच बदल असतात आणि ते 3 ते 4 वर्ष तर नाही म्हणता येणार, पण कमीत कमी 2 ते 3 वर्ष आधी दिसायला लागतात की आयांनी एक्सपेक्ट करावं की आता माझ्या मुलीला ह्याचं ज्ञान देणं गरजेचं आहे. तर ते अजून बहुतांशी आयांना कळून येतं, पण आपण कधी विचार नाही करत की माझ्या मुलीला बसवू आणि आता 1 तासभर देऊन आणि तिला ते ज्ञान देऊ की आता तुम्ही तुमच्या शरीरामध्ये हे एक्सपेक्ट करणं नॉर्मल आहे आणि तुम्ही एक्सपेक्ट करावं पण ते येणं. दॅट इज नॉर्मल. पण म्हणजे जे बदल, आता सपोज वजन वाढत आहे किंवा असं काही जे आहे की एकदम दाक्षिणिक आहे ते दिसतातच, असे कुठले बदल? हो, सगळ्यात पहिलं जे होतं ते स्तनपानाची ग्रोथ येते, हलक्या हलक्या त्याच्यामध्ये बदल दिसायला लागतात आणि त्याच्यानंतर बॉडीचा कलर तर नाही म्हणता येणार, पण थोडासा चेंज होतो आणि हाईट वाढते, सड्याने हाईट वाढते, जसं मुलांची वाढते मुलींची पण वाढते. आणि ती सगळ्यात पहिले नोटिसेबल चेंज आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी जरी मुलीने एखाद वेळ सांगितल्या नाही किंवा लक्षात येण्याला थोडा वेळ लागतो, हाईट सगळ्यात पहिले चेंज यायला लागते, जे की खूपच जनरल पब्लिकमध्ये मुलगी उभी राहिली तरी पण कोणालाही कळतं, आईला नाही पण रिलेटिव्ह, फ्रेंड्स कोणालाही कळून जातं एकदमच वाढली आहे, एकदम वाढतीये, सडायला चालली आहे. आणि त्याच्या साधारण 1-1.5 वर्षाच्या आसपास एकदा हाईट स्पट म्हणतो त्याला, तो आला की मग पिरियड्स यायला सुरुवात होण्याची अपेक्षा असते. आता हा एक ऍव्हरेज टाइम आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा एक सायकल असतो, त्या सायकलच्या हॉर्मोनल पॅटर्न तशा वळणावर पडत गेले की मग टप्पा पुढचा चालला जातो. आणि तिच्या आहारामध्ये किंवा तिच्या राहणीमानात असं बोलतात की आता मोबाईलमुळे किंवा या इंटरनेट खूपच इझी झालंय, ॲक्सेसेबल झालंय, तर त्यामुळे हे बदल होत आहेत. आणि जर तसं होत असेल तर मग आयांनी स्वतःकडून किचनमधून, आहारामधून तिला काय दिलं पाहिजे? इंटरनेट ना ऍक्च्युली दोनधारी तलवार आहे. ते देतं सुद्धा, पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी वाचायला गेलं तर ते घेतं सुद्धा, असं आहे. तर हे प्रत्येक पालकांनी बघितलं पाहिजे की या एज ग्रुपमध्ये जिथे वल्नरेबल म्हणतो आपण मुलांना, की त्यांना माहित नसतं की हे आपल्या लेवलचं ज्ञान घेण्यासारखी वस्तू आहे का नाही, तो फिल्टर्स लावणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच युजली मी आता सेंट अँन्स नावाची स्कूल होती आहे, म्हणजे त्यांनी मला 3-4 वेळा बोलवलेलं आहे ह्याच इश्यूसाठी, कारण त्यांना लक्षात आलं की मुलं रॅन्डमली काही पण शोधतात आणि ते त्याच्यावर विश्वास करतात. तर ते त्यांच्या सोबत एक सायकोलॉजिस्ट बसवले गेले, त्याच्यावर 1-2 तास आम्ही स्टडी केला आणि आम्हाला लक्षात आलं की मुलं आई वडिलांना विचारतात, सायन्स विचारतात की असं का, पण युजली आपल्या कल्चरमध्ये त्याचं बोलाचाली घरात होत नाही, म्हणून होतच असतं असं आपण म्हणून टाळून देतो आणि मग ते बाहेर जाऊन किंवा दुसरीकडनं त्याचं इन्फॉर्मेशन गोळा करायचा प्रयत्न करतात आणि चुकीचं इन्फॉर्मेशन येते सुद्धा काहींना नाही येत. सो हे पहिलेच ऍड्रेस होऊन जायला पाहिजे घरामध्ये. बेस्ट टाइम डिनर टेबल आहे,
हो. नाही तर तुमचं कसं पर्सनली तुम्हाला वेळ देता येतो आपापल्या पालकांनी ठरवू शकता, त्याप्रमाणे त्यांना ज्ञान दिलं तर कोणीच नाही भरकटत. खरं. आणि ह्या वेळेला न्यूट्रिशन जास्त पाहिजे, प्रोटीन युक्त पाहिजे. कारण आता जर सडा येणार आहे हाईटमध्ये तर बट नॅचरली आपल्याला वाढत्या वयाच्या हिशोबाने त्यांना त्या प्रमाणात पोषण वाढवायची खूपच गरज असते, आणि ती बरोबर नाही मिळाली तर मासिक पाळीचा सायकल खराब होतो. ओके. आणि ते भरपूर सगळ्या मुलींना आजकाल प्रॉब्लेम यायला लागलाय. हो. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता दुप्पट झालंय ते. हो. जे प्रमाण आधी इतकं नव्हतं ते आम्हाला सुद्धा गेल्या पाच पण नाही म्हणता येणार, 2 ते 3 वर्षामध्येच प्रमाण अतिशय जास्त वाढत चाललंय. वजन वाढणं जे तुम्ही मला मगाशी विचारलं तसं नाहीये, वजन वाढत नाही. ओके. पण वजन वाढी आता दिसून येते, कारण आपलं खाण्यापिण्याची पद्धत, आपण व्यायामाला किती महत्व देतोय. कॉमन पार्लन्स मध्ये असं म्हणतात पिरियड झाले की व्यायाम नाही करू, हो. पण असं नाहीये. पिरियड्स तर त्यांचे चालू आहे ना, आधी पण तुम्ही व्यायाम करत नंतरही व्यायाम करता, आयुष्यभर चालूच आहे. कामं तर एरवी सगळंच करतो, मग व्यायामालाच का थडा द्यायचा आहे? उलटा व्यायाम केला पाहिजे, कारण जी वयाची वाढ, उंचीची वाढ मिळणार आहे ती व्यायामाने दुपटीने चांगली मिळेल. तर आपणच आपल्या मुलींची वाढ अडकवून टाकतोय, हे करू नका म्हणून. सगळं रुटीन चालू दिलं पाहिजे आणि उलट जास्त व्यवस्थित आहार पोचवला पाहिजे त्यांच्यापर्यंत. त्याच्यामुळे जे पीसीओडी वगैरे समस्या ज्या समोर येत आहेत आता खूप जास्त, कारण होतं असं आहे की सगळेजणच बिझीच्या नावाखाली जे मिळतंय ते चालू द्या. पण तुम्ही तसं बघा तर एका लेकराला काय पाहिजे? आहार, एज्युकेशन आणि बाकीचं सगळं ते स्वतःच करतायत. कारण सगळेजण स्मार्ट झालेत आणि सगळीकडे त्याचं म्हणजे पोहोच त्यांच्यापर्यंत नॉलेजची भरपूर आहे. खूप सगळे सोर्सेस आहेत. असं नाहीये पहिल्यासारखं की आपण लिमिटेड वस्तूंवरती अवलंबून आहे, आपल्याला मिळणार आहे का नाही. त्यामुळे ते आपल्या आपल्या मित्रमंडळींसोबतच रुटीन गोष्टींमध्ये आपल्या कोरम बरोबर शाळेमध्ये म्हणा ते वाढून जाणारच आहेत. पण पालक म्हणून आपण 2च प्रोव्हिजन देणार आहेत, आणि त्यात जर कमीपणा आला तर तो पुढे जाऊन आयुष्यभराचाही धक्का देतो, पुष्कळ लोकांना देतो. आणि तुम्ही मला आता मुलींविषयी विचारताय कारण चर्चेचा विषय तो आहे, पण मुलांमध्ये सुद्धा हे आहे. फक्त त्यांना मातृत्व हे कधी येत नाही, त्यांच्या बॉडीमध्ये तेवढे चेंजेस होत नाही म्हणून ते झाकलं जातं. पण जेव्हा एक IVF सेंटरमध्ये बसून आम्ही कपल्सला पाहतो की त्यांना नाही लेकरं होत आहेत, तेव्हा खरा नंबर दिसून येतो की नुसतं मुली नाही, मुलांमध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये दुपटी तिपटीने पुढे यायला लागलं आहे. कारण असं समाजात एकतर सगळा दोष जो आहे तो मुलीकडे देण्याचं एक आहेच आहे. त्यामुळे पण आहे की मुलांचं एक तर चर्चाच होत नाही, आणि ते थोडंसं मी म्हणलं तसं की जेव्हा वयात येण्याची वेळ आहे तेव्हा तो इश्यू अड्रेसच केला. ऍक्च्युली त्याला इश्यू म्हणून तर बाजूला सारलं जाते. तो इश्यू नाहीच आहे. तो जसं लग्नाच्या वेळेला तुम्ही बसता आणि आता हा टप्पा आहे आपल्या आयुष्यातला, तसा हा पण एक टप्पाच आहे. पण त्या टप्प्याला आपण दुर्लक्ष करतो. होतच आहे, सगळेच मोठे झाले, आपणही मोठे होणार, तेही होतील, ह्याच्या खाली ते चाललं जातं. पण पालक विसरून जातात की वातावरण किती बदललं आहे. मग ते बोलताना चर्चेत येतं, पण वागताना चर्चेत नाही आलं तर मग होतो तोटा त्याचा. आणि मग घरातून नाही मिळालं की बाहेर शोधा. मग ती चक्र आहे, ते नॅचरली होणारच आहे थोडं बहुत. आता जसं सायकलवर बोललो आपण की पिरियड सायकल ती अमुक एका दिवसाची असली तरच ती नॉर्मल आहे, आणि नसेल तर मग ती ॲबनॉर्मलच आहे आणि माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, असेही मुलींच्या डोक्यात विचारायला लागतात. तर त्याविषयी काय सांगाल? ते सायकलची रेग्युलॅरिटी जी असते कोणाची पण, ती एक साधारण 28 ते 35 दिवसाची मासिक पाळीची रुटीन असते. प्रत्येक मुलीला आपला बॉडीचा एक रिदम असतो. तिला माहित असतं की मी आता 28 किंवा 30 दिवसात माझी सायकल येणार आहे. 2-3 दिवसांचा फरक पडणं ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे, त्याला काही चिंतेचं कारण नाहीये. पण जर महिन्यातनं 2दा तिला पिरियड्स येत आहेत, 20-20 दिवसाला सायकल्स येत आहेत, म्हणजे हा जो कालावधी त्याच्या बाहेर जर गेलं सायकल किंवा रिदमच मोडलाय, आज महिन्याला उद्या नाही, तर मग इथे बिलकुल जाऊन डॉक्टरांना दाखवायची गरज आहे की ते कशामुळे बदलतंय. आणि बहुतेक लोकांना असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम खूप मोठा असेल किंवा होतच असतं आणि नॉर्मल होऊन जाईल. हे 2 टोकं आहेत जे आम्ही टेबलावर पेशंट्सला पाहतो तेव्हा लक्षात येतं की मानसिकता काय असते आमच्याकडे येणाऱ्यांची. तर हे 2 वस्तू लोकांना असं वाटतं की ते नीट होऊन जाईल म्हणून सोडून देतो, आणि करत 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 ते वाढत जातं. अगदी व्हिटॅमिन डेफिशियन्सी सारख्या गोष्टी सुद्धा पिरियड्स बदलू शकतात. तर हे नाही माहिती लोकांना, कारण त्याचं एज्युकेशन नाहीये, त्याचं अवेअरनेस नाहीये. पण तुम्ही गेलात डॉक्टरांकडे तर लक्षात येतं आणि ते लवकर करेक्ट होऊन जातं. ओके. आणि माझं महत्त्वाचं आता सध्या की करिअर खूप
मुली करिअरिस्टिकच झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लग्नाचं वय 30 पर्यंत गेलं आहे. तर त्याचा फर्टिलिटीवर काय परिणाम होतो आणि AMH इथे काय रोल प्ले करतो? AMH एक मार्कर टेस्ट आहे. मार्कर म्हणजे आपल्याला आपल्या बॉडीचा आढावा घेण्याचा एक अंदाज घेण्याचे ब्लड टेस्ट आहेत की आपलं वेर डू वी स्टँड. आता हा AMH म्हटलात म्हणून तो युजली मुलींना सगळ्याच मुलींना म्हणजे बायोलॉजिकली बॉडी अशी तयार झाली आहे की जे तुम्ही म्हणता मासिक पाळी ते ॲक्च्युली एक ओव्युलेशनची सायकल आहे. म्हणजे स्त्रीबीज वाढणे, फुटणे आणि पिरियड येणे किंवा प्रेग्नन्सी येणे, हा जो चक्र आहे तो मेनार्की टू मेनोपॉज म्हणतात त्याला. म्हणजे पिरियड स्टार्ट झाल्यापासून पिरियड संपूस तर दर महिन्याला होत जातो. आणि ह्याचा कालावधी जो आहे तो बीजाशयाच्या रिझर्व्हवरती आहे. म्हणजे दर महिन्याला एकच स्त्रीबीज तयार होऊन फुटतं. ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. पण तिच्या आयुष्यभरामध्ये तिला किती स्त्रीबीज पुरवठा आहे ह्याचा आढावा घेण्यासाठी ती AMH ची मार्कर टेस्ट आहे. ओके. आणि त्याचा वयाप्रमाणे त्याचा साठा ठरतो. कारण बॉडी आपल्या बेस्ट परफॉर्मन्समध्ये, बेस्ट म्हणजे बॉडी आपल्या काम करण्याची सगळ्यात जास्त शक्ती ज्या वेळेला दाखवते तेव्हाच ती प्रेग्नन्सी देण्याच्या शक्तीला जास्त चांगलं सांभाळू शकते. ह्याचा अर्थ हे नाही की ती 35-40ला नाही सांभाळू शकत. ती सांभाळू शकेल पण तिला मदत जास्त लागेल. कारण तिची स्वतःची जी कपॅसिटी आहे ती देवानी अशीच दिलेली आहे की 45च्या नंतर कमी कमीच होत जाणार आहे. सो जेवढं तुम्ही 30 तर नाही म्हणणार मी, 35च्या पुढे जाणार तेवढं प्रेग्नन्सीला हँडल करण्याची कपॅसिटी आणि ती जी क्षमता आहे प्रेग्नन्सी देण्याची बाईच्या अंगात ती घसरायला लागते. तर जेव्हा त्यांनी प्लॅन करावं ह्याचा लक्षात घेऊन मग प्लॅन करावं. आणि आता भरपूर प्रकार आहेत, सायन्स खूप पुढे गेलंय. आधी तरी फ्रीजिंग हे ते ऑप्शन्स असे नव्हते. आता लोकांना त्याच्यामध्ये जागरूकता आहे, नॉलेज आहे, आपल्याला समजतं पण. त्यामुळे मुलीने आपला डिसिजन त्या हिशोबाने घ्यायला काहीच हरकत नाही. सो कुठे काही कॉम्प्रोमाइज न करता पुष्कळ ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता तुम्ही विषय काढलाय म्हणून एग फ्रीजिंगचे फायदे तोटे आणि ते कुणी करावं, सजेस्ट कुणाला कराल तुम्ही, म्हणजे कुठल्या स्त्रीसाठी ते जास्त ॲप्रोप्रिएट आहे करणं? एग फ्रीजिंग ना लोक त्याला एका शॉपिंग मोड सारखं घेतात. काही काही वेळा असं लक्षात येतं की इट इज सिम्पल, मी एग फ्रीजिंग करून जाईन आणि माझं काम संपलं आणि मी कसं पण वाटेल तसं करू शकते. ते असं नाही, ती एक ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे. ती ओरिजिनली जेव्हा एग फ्रीजिंग निघालं ते ह्यांच्यासाठी निघालं की समजा आता एखाद्या 16 वर्षाच्या मुलीला कॅन्सरच झाला आहे, तिला किमोथेरपीच घ्यायची आहे आणि ऑब्व्हियसली ती लेकरं बाळ तर नंतरची गोष्ट आहे, ती पहिले आपलं स्वतःचं बॉडी आणि सर्व्हायव्हल बघणार. तर ते घेता घेता किमोथेरप्युटिक एजंट्स जे आहेत हे तुमच्या शरीरावरती सगळीकडनं थोडं बहुत साईड इफेक्ट्स येतात. आता ह्याच्यामधलं स्त्री बीज हा एक लॉंग टर्म विषय आहे. कारण 16 काय वय नाहीये, आपल्याला प्रॉब्लेम आहे म्हणून आजच लग्न करून टाका हे तर कोणीच नाही विचार करणार. तर मग ह्याच्यामधनं त्या मुलीला बाहेर कसं काढायचं, त्यामुळं तिला तिचे स्वतःचे एग्स पुढे जेव्हा केव्हा तिला अडचण येईल किंवा प्रश्न उभा राहील की आता माझं आयुष्य व्यवस्थित पुढे गेलेलं आहे आणि आता आय कॅन थिंक ऑफ किड्स, तर त्यावेळेला हा जो झालेला प्रॉब्लेम आहे त्याच्यामधनं माझा धक्का कसा बाहेर काढणं, तर त्याच्यासाठी एक फ्रीजिंग प्रोटोकॉल सुरू झाला. किंवा काही कारणाने दुसरं काही अडचण आहे, शारीरिक अडचण आहे म्हणा, कोणाला फायब्रॉइड्स असतात किंवा कोणाला दुसरेच काही इतर आजार आहेत की ज्याच्यामुळे तिला प्रेग्नन्सी लांबवावी लागेल काही कारणाने, आणि त्यांना डॉक्टरांनी तेव्हा सल्ला दिलेला असतो की तुम्हाला एवढ्या एवढ्या वयापर्यंत तुमची ही ट्रीटमेंटची टप्पा पडूस तर तुम्ही प्लॅन नका करू. तर मग आता तुम्ही म्हणताय तसं सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं वय यामुक एक ह्याच्या आतमध्ये प्लॅन केलेलं कधीही चांगलं. तर त्यांनी बांधल्या नको जायला म्हणून एक फ्रीजिंग तयार झालं होतं. पण एखादे कपल ट्रीटमेंट घेतंय आणि त्यांना ते ट्रीटमेंट खाली एक फ्रीजिंग करायची ती वेगळा विषय, आणि रॅन्डमली कोणी पण आपलं एक फ्रीजिंग करून टाकणं हा वेगळा विषय. तर हा ट्रीटमेंट म्हणून तयार झालेला मोडॅलिटी आहे. आणि आजकाल कारण फिल्म स्टार्स करतात, म्हणजे त्याचं ऍक्च्युली ती पॉप्युलर म्हणूनच झालं कारण फिल्म स्टार्स करतात हे न्यूजमध्ये आलं नाही, तर मला नाही वाटत कोणा कॉमन माणसाला माहित होतं की एक फ्रीजिंग सारखी काही वस्तू असते. साधारण व्यक्ती समोर बसलं तर हिचं वय झालंय आपण लग्न करूया हेच कॉमन स्टेटमेंट आहे की नाही, कारण हे करता येतं आणि हे करणं एक त्याच्यामध्ये पण त्याचे तोटे फायदे असतात, निश्चितच असतात. त्यामुळे ते लक्षात घेतल्याशिवाय आपण त्याच्या निर्णयात पडू नये. आणि ते ओरिजिनली आलं आहे एका अमुक एक कारणासाठी त्याला सुरुवात केली गेली
ऑफकोर्स त्याचे खूपच फायदे, ज्यांना अशा अडचणी आहेत आयुष्यात त्यांच्यासाठी तो जीवनदानच ठरतो. आपल्या समाजात एकतर लग्न झालं अमुक एका वयात की पुढचे प्रश्न लगेच सुरू होतात. 1 वर्ष झालं की पाळणा कधी हलणार आणि पेढे कधी देणार, हे म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर तरुण मुलींना तुम्ही काय सांगाल की अमुक एका वर्षात नाही झालं तर मग आता खूपच काहीतरी आता आभाळच कोसळलंय असं काही होऊ शकतं की यू हॅव टाईम, असंही असतं? सी, आता काय झालंय ना, जसं आपण म्हणतो ना आपल्याला अमेरिकी पद्धती आवडतात, पण त्याचे चांगले पॉइंट्स आणि वाईट पॉइंट्स असं लक्षात न घेता फक्त अमेरिका असं जर करायला गेलो तर असं हे जे तुम्ही मला प्रश्न विचारताय तसं होतं. कारण असं नाहीये पहिल्यासारखं की 14 आणि 16 वयाला लग्न करतोय. जसा म्हणजे हा एक फेज आहे सोसायटीच्या डेव्हलपमेंटचा. सुरुवातीला मुली मला नाही वाटत शिकत होत्या, नंतर शिकायला लागल्या, नंतर आता आधी जॉईंट फॅमिलीज होता, आता न्यूक्लिअर आहे. आता आपण एक्सेप्टही करतो की नवरा बायको वेगळ्या वेगळ्या सिटीजमध्ये कामं करतायत आणि ते अमुक एक दिवस सोबत राहू शकतायत जेव्हा त्यांना पॉसिबल आहे तसंच हा पण आहे विषय. सो इच्छा तर सगळ्यांनाच असते, कारण लग्न आपल्याकडे अजूनही अशी प्रथा आहे की आपल्याला फॅमिली तयार करायची म्हणून आपण करतो. पण याचा अर्थ हे नाहीये की आपण लग्न झाल्या झाल्या त्याच्या मागे लागावं की, कारण आताची कंडिशन जी आहे, वातावरण बदललंय, परिस्थिती वेगळी आहे. हस्बंड वाईफ मागच्या 10 वर्षाचे आणि या 10 वर्षांमधले हस्बंड वाईफ सुद्धा सेम नाही आहेत आणि त्यांच्या आजूबाजूचे वातावरण पण सेम नाही आहे. त्यामुळे ते सारखे नसल्यामुळे तेवढा वेळ बिलकुल दिला पाहिजे. आणि काही कारणांनी, जसं तुम्ही म्हणतायत की कोणी प्रोफेशनमुळे, कोणी इतर काही कारणांमुळे जर लग्न तिशी जवळ करतंय तर त्या पॉइंटला त्यांनी जरूर डॉक्टरांना जाऊन एक प्री मरायटल काउन्सिलिंग बिलकुल घ्यावी. की आम्हाला आता नवीन आयुष्य सुरू करायचं आहे, तर आम्ही काय काय गोष्टी आमच्यापर्यंत प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा हेल्थ रिलेटेड आम्ही काय काय बघायला पाहिजे, की जेणेकरून आम्ही आमच्या दृष्टीने चुकावं पण नको, खूप लेटही नको व्हायला, पण कम्फर्टेबली आपला डिसिजन घेता आला पाहिजे. की आपल्याला त्याचं खार घाई झाली, आणि असे पण मी आया बघितल्या आहेत की प्रेग्नन्सी झाली आणि पण आम्ही प्लॅनच केलं नव्हतं म्हणून पहिलंच अबॉर्शन करा. तिथून वेगळं दर्पण येतं की अबॉर्शन पण नकोच म्हणतायत घरात, पहिलं नका पाडू. मग त्या प्रेशरखाली त्यांचं मानसिक संतुलन खराब होतं, कारण इच्छा दुसऱ्या असतात आणि करावं काहीतरी दुसरंच लागतं. तर ह्याच्यासाठी प्री मरायटल काउन्सिलिंग बिलकुल घेतली पाहिजे, दोघांनी घेतली पाहिजे. नुसतं मुलींनी नाही, मुलांनी सुद्धा दोघांनी जायला पाहिजे. आणि त्यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांचा टाइम फ्रेम काय आहे, त्यांचे कंडिशन्स एक्सप्लेन करावे डॉक्टरांना, आणि ते सोपं होतं. मग ह्या प्रेशर खाली डिसिजन्स नाही घेतले जात. जसं आता अबॉर्शन्सचा वगैरे विषय निघाला, आता विधानसभेत सुद्धा विधान भवनात एक मुद्दा खूप चर्चेला गेला, तो म्हणजे नैसर्गिकरित्या गर्भपात खूप मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यात होत आहेत. तर नैसर्गिक गर्भपात म्हणजे काय आणि ते का होतात, त्यामागची कारणं काय असू शकतात? कॉमन पार्लन्समध्ये गर्भ खाली झाला, खराब झाला, अबॉर्शन्स मनानेच होऊन गेले, ह्या सगळ्या मागे खूप सगळ्या मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत. मग ते स्त्रीमध्ये असू शकतात, तिच्या हस्बंडमध्ये असू शकतात, येणाऱ्या गर्भात असू शकतात. आणि ह्याचं प्रमाण आपल्या लाईफस्टाईलवरतून बदललंय, त्याचं प्रमाण निश्चितच वाढलंय, जवळजवळ 30-40% वाढलंय. आणि बहुतांशी कपल्सला आता, आधी असं होतं की एक 10-20% कोणी पण स्त्रीचं तुम्ही ऑब्स्टेटिक करिअर म्हणतो आम्ही, म्हणजे मुलं बाळ किती, अबॉर्शन्स किती, ते 20% लोकांमध्ये दिसायचं की एखादं अबॉर्शन झालं. आता त्याचं प्रमाण जवळजवळ 30-40% झालेलं आहे. की अबॉर्शन म्हणजे एखादं होतच असतं असं मैत्रिणींमध्ये चर्चा, किटी पार्टीजमध्ये चर्चा खूप कॉमन झालंय. आणि कारण हे आहे की आपण जे जेवतोय, खातोय, त्याच्याकडे लक्ष कमी आहे, आणि जे करतोय इतर गोष्टी त्याच्याकडे लक्ष जास्त आहे. तर इन ऑल हेल्थ एज्युकेशन काही गोष्टींमध्ये कमी पडतंय आणि त्याच्यामुळे त्याचे प्रकार वाढायला लागलेत. पण हे मराठवाडा म्हणजे चर्चा म्हणून नाही, इन जनरल ग्लोबल कन्सेन्सस पाहिलं, WHO चे स्टॅटिस्टिक्स पाहिले, सगळीकडेच वाढायला लागले. बीडमध्ये तुम्ही गेले 10 ते 11 वर्ष सध्या बघताय, गायनोकॉलॉजी प्रॅक्टिस करताय. बिजांकूर IVF सेंटर आहे तुमचं. तर मुळात सगळ्यांना असं वाटत असतं की आता प्रेग्नन्सी नाही राहिली तर डायरेक्ट डॉक्टरकडे गेले की IVF सुचवणार आहेत. तर तुम्ही त्यावर जरा बोलावा असं मला वाटतं, की ते सोडून दुसरे काही ट्रीटमेंट्स असतात आणि प्रॉब्लेम्स असतात का? IVF तुम्ही कुणाला सजेस्ट करता? मी थोडक्यात सांगते. जेव्हा कपल येतं की प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर
लोकांच्या मनात अशी भीती निर्माण झाली आहे की 3 वर्ष 2 वर्ष जे काय कालावधी आहे, बहुतांशी लोक बसताना उघड उघड बोलतच नाहीत, कारण त्यांना असं भीती वाटते की आम्ही खूप ट्रीटमेंट घेऊन थांबलोय तर आम्हाला सरळ IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, हे कॉमन लँग्वेजमध्ये IVF ला टेस्ट ट्यूब बेबी म्हणत असते इथे, तर तेच होणार, दुसरी पद्धतच नाहीये, कारण चर्चेत नसते. आता फक्त प्रेग्नन्सी राहण्यासाठी एकच त्यांच्या डोक्यात म्हणजे पेशंट्सच्या डोक्यात असं माहिती आहे की का तर गोळ्या औषधं, आणि त्यांना ते नॅचरल प्रेग्नन्सी म्हणतात. प्रेग्नन्सी अर्थात नॅचरलीच येणार आहे, कारण ती प्रोसेसच नॅचरल आहे. त्याला मदत कोणत्या कोणत्या पद्धतीने द्यायची त्याची वेगळी वेगळी नावं म्हणजे ट्रीटमेंट आहे. तर त्यातला शेवटचा टप्पा जो आहे तो IVF आहे. त्याच्या खाली भरपूर 2-3 ऑप्शन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मुलींना प्रॉब्लेम येतोय, तसं मुलांना सुद्धा अडचण आहे. तर मेल इन्फर्टिलिटी हा खूप मोठा भाग आहे की जो खोलात गेलं की समजतं की कोणाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे ट्रीटमेंट तिकडून स्टार्ट होते. नुसतं मुलीला आहे म्हणजे वाईफला आहे, हस्बंडला आहे का दोघांना आहे, आणि मग त्याच्यानंतर ट्रीटमेंट काय द्यायची हे ठरतं. तर बेसिक ट्रीटमेंट देणे म्हणजे खूपशा लोकांना माहीतच नसतं की फर्टाईल पिरियड काय, आम्ही कॉन्टॅक्ट ठेवावे कधी, प्लॅनिंग म्हणजे काय असतं, प्रत्येक महिन्याची फर्टाईल विंडो काय आहे. तर बहुतांश कपल्स ज्यांना खूप मोठे इश्यूज नाहीये ते ह्या प्लॅनिंग खालीच कन्सिव्ह होऊन जातात, म्हणजे प्रेग्नेंट राहतात. ती सगळ्यात बेसिक ट्रीटमेंट आहे. मग त्याच्यासाठी आम्हाला आधी जजमेंट घ्यावं लागतं की नेमकं त्यांना गरज कशाची आहे, कारण शरीर तर चालतंय पण कुठेतरी घसर आहे. तर तो घसर शोधण्यासाठी मग वाईफला आणि हस्बंडला दोघांना त्यांचे टेस्ट करून जे आम्हाला दिसतंय आढळतंय त्याप्रमाणे टेस्ट करायचे. सगळ्यात सोपं आहे की ही पद्धत जी मी सांगितली. नंतर मेडिसिन्सनी सप्लिमेंट करतो. आता ते मेडिसिन्स वाईफलाही लागू शकतात, हस्बंडलाही लागू शकतात किंवा दोघांना लागतात. आणि अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफीच्या मदतीने अजून थोडासा एक टप्पा पुढे की जो टाइम कॉन्टॅक्ट आहे किंवा फर्टाईल विंडो आहे तो येतच नाहीये कोणाला, असे पण कपल्स आहेत, तो आणू घालायचा मेडिसिन्सच्या मदतीने. त्याच्यात इंजेक्शन्स पण येतात, ज्याला जे गरज पडते त्याप्रमाणे. काही कपल्सला सेक्शुअल इश्यूज आहेत, तर त्यांना सेक्सॉलॉजिस्टच्या मदतीने, किंवा काही हस्बंड्सला जास्त इश्यूज आहेत आणि वाईफला इश्यूज नाहीये पण ते कधी शोधलेच गेले नाही म्हणून लक्षात पण नाही आले आणि आता उघड येत आहेत, म्हणून फक्त मेल पार्टनर ट्रीटमेंट सुद्धा करावी लागते. आणि त्यांनी पण पुष्कळ कपल्स कन्सिव्ह होतात. आणि त्याच्या वर जाऊन IUI म्हणजे धातू प्रत्यारोपण, त्याचं अगदी कॉमन भाषेत इट इज बेसिकली हस्बंडचं सिमेन सॅम्पल, म्हणजे जे धातूचं सॅम्पल असतं त्याला प्रोसेस करून वाईफच्या युट्रसमध्ये इम्प्लांट करतो. ह्याचा अर्थ टेस्ट ट्यूब बेबी नव्हे. मॅक्सिमम लोकांना असं वाटतं की IUI म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीच झालंय, म्हणजे माझा IVFच झालंय, असं नाही. तर ही एक इंटरिम मेथड आहे. इंटरिम म्हणजे ज्यांना खूप अडचणी नाहीयेत पण साध्या सोप्या पद्धतीने पण प्रेग्नेंट नाही होत आहेत, किंवा काही मेल पार्टनर्सला प्रॉब्लेम आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं मेल पार्टनर ट्रीटमेंट आहे, त्याचा पण हा एक प्रकार आहे ट्रीटमेंटचा. तो काही लोकांना लागतो. आणि शेवटी काहीच वर्कआउट नाही होते किंवा काहींना अडचणी खूपच मोठ्या आहेत की या साध्या पद्धतीने होणारच नाहीये किंवा वेळ वाया जाणार आहे प्रयत्न करून त्या मार्गाने, तर मग त्यांना टेस्ट ट्यूब बेबीने बिलकुल फायदा होऊन जातो. म्हणजे अर्थात बरोबर आहे. वेळ म्हणजे एकतर स्त्रीकडे असणारा वेळ, कारण जसं आपण मगाशी बोललो की AMH 60च कमी आहे आणि त्यातही इतके ट्रीटमेंट चालू आहेत आणि त्यात वेळ गेला तर मग परत IVFचा चान्सही कमी होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही काही कपल्स पुष्कळ त्यांना माहित असतं की आपल्याला प्रॉब्लेम आहे, आपण लवकर जावं डॉक्टरकडे. थोडा बहुत सगळ्यांना अंदाज असतो की आपल्याला अडचण येते, पण ते स्वीकार करणं आणि समोरची व्यक्ती जे सांगते त्याला किती पटकन एक्सेप्ट करून त्या मार्गी लागणं, त्याच्यावर पण आपल्या रिझल्ट्सचा फरक पडतो, खूप पडतो. कारण आर्टिफिशियली तर कुठून बाळ तयार करून कोणाला प्रेग्नन्सी जगात अजून आलेली नाही. सो आपल्या बॉडीला काय गरज आहे, मग त्याच्यामध्ये भरपूर फॅक्टर्स येतात. मग घरचे नाही म्हणतात, कधी आई नाही म्हणते, कधी वडील नाही, कधी सासू नाही, कधी नणंदच असते इन्व्हॉल्ड, कधी हस्बंड वाईफला मान्य असतं पण परिस्थिती नाहीये पैशाच्या दृष्टीने, किंवा त्यांची स्वतःची मानसिकता अजून धाडस नाहीये, माहित असतं पण धाडस नाहीये की आपण तो पाऊल टाकावा का नको. या गोष्टींनी पण किती वेळ लागतोय प्रेग्नन्सी पर्यंत पोहोचायला ते निश्चित ठरतं. खरंय. तसं घरच्यांचा जसा विषय निघाला ना, तसं एक समाजात आहे की जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाहीये तेव्हा नक्की त्या स्त्रीमध्येच दोष आहे हे आधीच ठरवलं जातं. तर हा जो टॅबू आहे पुरुषांच्या मनात किंवा त्या स्त्रीच्या सुद्धा, म्हणजे तिलाही ते कधी कधी पटत नसतं की माझ्या नवऱ्यात काही प्रॉब्लेम आहे हे सांगायचं जाऊन. आता
तर याविषयी कसा अनुभव आहे? सोपं उदाहरण देते मी. जेव्हा सुरुवातीला स्टार्ट केलं तेव्हा आता थोडा सोसायटीचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, पण एक 5 ते 8 वर्ष आधी जेव्हा जसं मी तुम्हाला म्हटलं मला दोघांना बघावं लागणार की वाईफला इश्यूज आहेत का, हस्बंडला आहे का, दोघांना आहे. तर एक कॉमन टेस्ट असते सिमेन अनालिसिस, म्हणजे धातू तपासणी थोडक्यात, की जी सांगते की हस्बंडची हेल्थ बरोबर आहे का प्रेग्नन्सी येण्याच्या दृष्टिकोनात. ती सुद्धा करायला हस्बंड तयार नसत, कारण मला तर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तिलाच काय ते प्रेग्नन्सी यायची आहे आणि ती तर आर्टिफिशियली येणार आहे का कशी, हे त्यांच्या मनात कुठून येतं मला माहित नाही. पण हा एक सोशियल प्रॉब्लेम म्हणू शकता ह्याला. त्यामुळे ते तयारच नव्हते होत आणि वाईफला काही ऑप्शन नाहीये. ती तयार आहे कारण तिला इच्छा आहे आणि तिला त्याच्यापेक्षा जास्त इच्छा आहे किंवा लादली गेली आहे, असं पण खूपदा होत होतं. म्हणून नेहमी पाहते मी की मुली जास्त आपल्यावरती जे काय तुम्ही सुचवाल ते सगळं करायला तयार असतात, पण मुलं एवढी उघड येत नाही. पण काही वर्षांमध्ये थोडंसं जागरूकता वाढली आणि आता जे सुशिक्षित आहेत कमीत कमी त्यांच्यामध्ये ही तयारी आली आहे की नाही, आम्ही स्वतःला पण टेस्ट करून घेणं महत्वाचं आहे, नाहीतर आम्हालाच यश येणार नाही, ही एक्सेप्टन्स आलेला आहे. त्यामुळे ते म्हणजे ते आता काय तुम्ही असं म्हणू शकता की इन्फर्टिलिटी म्हणजे मूल बाळ न होणं हा एक मेडिकल पण आणि सोशल प्रॉब्लेम पण आहे, सॅडली आहे. तर ते जोपर्यंत प्रत्यक्ष हस्बंड वाईफला ते पटत नाहीये आणि ते दुसऱ्यांच्या इन्फ्लुएन्स खाली म्हणजे त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या मतांवरतून आपण ठरवावं, हे जोपर्यंत चेंज नाही होणार, बदलणार नाही, तोपर्यंत लवकर लवकर प्रेग्नन्सी यायला त्यांनी फ्रस्ट्रेशन जास्त येतं. नवरा बायकोतच येतं, कारण ते बाहेर तर नाही जात पण आपसात जास्त येतं आणि जास्त क्लिष्ट त्यांचंच आयुष्य होऊन जातं, असं अनेकदा पाहिलं जातं. त्यामुळे खूपशे IVF युनिट्समध्ये सायकॅट्रिक काउन्सिलर्स दिले जातात, कारण त्यांचे वैयक्तिक अडचणी मेडिकल अडचणी शोधून किंवा त्याच्या सोबत असण्याची शक्यता खूप जास्त होते जसा जसा काळ वाढत जातो त्यांचा प्रेग्नन्सी न येईपर्यंत. मग ते त्यांना नेमकं त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर कसं पडावं, की सुचतं तर आहे पण समोरून डॉक्टरांनी सांगूनही दिलंय सोपाच आहे मार्ग, पण तरी तो पाऊल टाकायचं धाडस ह्या कारणांमुळे होत नाहीये. त्यातनं सोडवण्यासाठी सायकॅट्रिक काउन्सिलर्स मदत करतात. जसं या बाबतीत आहे ना घरच्यांचं की स्त्रीमध्येच प्रॉब्लेम आहे किंवा सुनेमध्ये मुलीमध्ये वॉटेवर त्यांच्यातच प्रॉब्लेम आहे, तसं एक अजून जास्त गोष्ट अशी गैरसमज आहे थोडक्यात तो, की मुलगी होणार की मुलगा हे स्त्रीच्या ह्याच्यावरच ठरलेलं असतं, की ती जी महिला प्रेग्नंट आहे तिला मुलगी होणार आहे किंवा तिच्यामुळे मुलगी किंवा मुलगा ठरत आहे. तर यावर तुम्ही काय सांगाल? हा परत मी म्हणेन की म्हणजे माझी लाईन अशी आहे म्हणा की मला सोशल प्रॉब्लेम्स जास्त दिसतात, की मी म्हणलं तसं आपण अमेरिकेला छान म्हणतो पण त्यातलं काय छान आहे ते विसरून गेलो उचलायला. सेक्शुअल एज्युकेशन आपल्याकडे नाही दिलं जात. त्यामुळे जे देवानी रचना केली आहे त्यामध्ये माणसाचा हातभार आणि बाईचा हातभार कसा महत्वाचा आहे आणि कोणाचा रोल काय आहे हे सगळ्यांना माहीत असो का नसो, जे जग म्हणतंय तेच आपण म्हणावं असं होतं ते. आणि कारण ती नवीन आली आहे घरामध्ये आणि ती 9 महिने तुमचं लेकरू पुढे घेऊन जाणार आहे, म्हणून तिचंच महत्व जास्त आणि तिचाच दोष जास्त, ही जी संकल्पना आहे ती खोटी आहे. तर ते जसं एडॉलेसंट एज्युकेशन महत्वाचं आहे तसं हे सुद्धा एज्युकेशन महत्वाचं आहे आणि ते आधी आयांनी घेतलं पाहिजे, मग त्यांच्या मुलींना आणि मुलांमध्ये जाईल आणि मुली आणि मुलांमध्ये सोबत जायला पाहिजे. कारण जसं तुम्ही म्हटलात की तीच जे काय आहे ते त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतीये, तसं जर आपण प्रत्येक आईला विचारलं की तुमची मुलं हॉस्टेलमध्ये राहणार आहेत तर त्यांना चहा तरी बनवता येतो का, हा प्रश्न विचारला तर 90% मुलांना नाही येणार. पण आता 5 वर्षात तुम्ही थोड्या वेळाने विचारलं तर 90% मुलांना यायला लागेल, कारण काळाची गरज आहे. तर ही पण काळाची गरज आहे की आपल्याला माहित करून घेणं पाहिजे की एक्झॅक्टली नॉर्मल पद्धत काय आहे, की ही जी नॅचरल, ही काय आर्टिफिशियल काहीच नाही, हे सगळे देवानी केलेली रचना आहे. फक्त हे उघड उघड कोणी डिस्कस करत नाही आणि कोणातरीवर आळ आणावा असा हा जो सोशल स्टिग्मा आहे त्याला, तो प्रॉब्लेम मोठा मोठा होत जातो की मग ते सगळं बाईवरती जातं.
पण अशी सुद्धा कपल्स आहे. नाही, बिलकुल नाही. दोघांचं 50-50% आहे. ऑफकोर्स 9 महिने बाईच्याच पोटात बाळ वाढते, त्यामुळे शरीर तर तिचं डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत बदलणार, पण ते ही रचना नॉर्मल आहे. आणि जेंडर डिसाइड होतं ते मेल बिलकुल नाहीये, ते स्पर्म्सनी डिसाइड होतं. त्यामुळे आयडियली नवरा रिस्पॉन्सिबल आहे, बाई नाही. तो पण हे जोपर्यंत एज्युकेशन नाहीये, त्याची माहितीच नाहीये, तोपर्यंत तुम्ही रिस्पॉन्सिबल आहे का तुम्ही रिस्पॉन्सिबल आहे हे तर होत राहणार. आता जसं गर्भावस्था ही गोष्ट फार आपल्याकडे सेलिब्रेट केली जाते, तर त्या मुलींमध्ये पण आजकाल तर रील्समुळे फारच नॉलेज आहे का नाही हा पण प्रश्नच आहे. पण ती इन्फॉर्मेशन नको ती किंवा हवी ती इन्फॉर्मेशन पोहोचली जाते आणि प्रत्येक मुलीला किंवा त्या प्रेग्नंट बाईला असं की माझं पोट जर आता गोल आहे किंवा पोटाचा आकार कसा आहे, मला आंबट गोड काय खावं वाटतंय, त्यावरून त्याच जेंडर डिसाईड करून बसतात. तर यावर या अशा महिलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी असा सल्ला देईन की तुम्ही एका डॉक्टरकडे जावं आणि खरी खोटी माहिती व्यवस्थित विचारून घ्यावी आणि मग आपले भ्रम मांडावे, कारण हे सगळं खोटं आहे, असं काहीही नाहीये. कारण काय खावं वाटतं ह्याच्यावरून जेंडर किंवा काय अजिबात नाही. जेंडर ही वस्तू जेनेटिकली डिसाइड होते. आणि जसं तुम्ही म्हटलं की स्पर्म्स एक्स आणि वाय टाईपचे आहेत आणि एग्स जे आहेत ते एक्स टाईपचेच आहेत. त्यामुळे येणारा स्पर्म जे एम्ब्रिओ म्हणजे गर्भ तयार करतोय तो वाय आहे का एक्स, त्याच्यावरनं ठरणार आहे की मुलगा आहे का मुलगी आहे. हे तर विधिलिखित आहे, हे कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाहीये. तसंच गोल लंबगोल का खाण्यापिण्यावरनं मुलगी आहे का मुलगा आहे हे ऍब्सोल्युटली हंबग आहे, काहीच नाही, त्याला सत्य सपोर्ट नाहीये, काही नाही. त्यात परत डिलिव्हरी हा एक जो मुद्दा असतो की 8-9 महिन्यानंतर होते, तर मग ती जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर त्यात खूप त्रास आहे आणि सिझेरियनमध्ये त्रासच नाही, ते बाळ अलगद वर येत आहे तर त्या बाईला त्रासच नाही होणार आहे. हे जे घरच्यांचं प्रेशर असतं ना की नॉर्मल डिलिव्हरीच झाली पाहिजे, हे 9 महिने तिच्या डोक्यात असतं. तर मला खरंच सांगा की नॉर्मलमध्ये आणि सिझरमध्ये त्रास कशात होतो आणि दोन्हीत होत असेल तर मग फरक काय? सिझेरियन हा इमर्जन्सी डिसिजन म्हणून घेतला गेलाय. खूप वर्ष आधी बायका मरत होत्या डिलिव्हरी करताना, भरपूर कारणांनी मरत होत्या, कारण सायन्स तेव्हा डेव्हलप नव्हतं. आपण जीव वाचवायला कमी पडत होतो सायन्सच्या दृष्टीने, की एक बाई अडकलीये तिच्या लेबर प्रोसेसमध्ये, तर ती ज्या परिस्थितीत अडकलीये त्याच्यातनं तिला बाहेर कसं काढायचं ह्याच्यासाठी संकल्पना म्हणा किंवा डिझाईन मेथड ट्रीटमेंट ही तयार नव्हती झाली, तेव्हा बायका मरत होत्या. आता सिझेरियन तयार झालं तेव्हा एनेस्थेशिया चांगला नव्हता, कारण एनेस्थेशियाचे म्हणजे मी 20-25-30 वर्षा जुनी गोष्ट सांगते मेडिकल सायन्सच्या डेव्हलपमेंटमध्ये. तेव्हा एनेस्थेशिया एवढा सेफ नव्हता म्हणून लोक घाबरायची की ऑपरेशन कसं करावं, कारण सुया, डिस्पोजेबल मटेरियल. आता हे खूप छोटी गोष्ट झाली आहे, कारण आपण सायंटिफिकली रोबोटिक सर्जरीपर्यंत पुढे निघून गेलेलो आहोत. तर तेव्हा मेडिकल सायन्स एवढं डेव्हलप नव्हतं, म्हणून सिझेरियन असं सीझर झालं की सगळं घर तोंड लटकावून बसेल, कारण काहीतरी खूपच मोठं घडून गेलंय त्या बाईच्या आयुष्यात आणि तिने जन्मभर सीझर झालंय म्हणून आपल्या पोटाला धरून ठेवणं अशी संकल्पना होती. पण आता सायन्स इतकं सोपं आहे की सिझेरियन पण सेफ आहे, एनेस्थेशिया तितकंच सेफ आहे, पण केव्हा करावं हा डिसिजन केवळ आणि केवळ तिच्या प्रोसेसला अडथळा कुठे बसणार आहे आणि तो त्या अडथळ्यातनं तिला बाहेर कसं काढायचंय तेव्हा तो पाऊल घेतला जातो. त्यामुळे नॉर्मल झालं तर काही खूप दुखतच आहे, लेबर पेन दुखतं, खरंच दुखतं, पण तेवढंच सायन्स पुढे गेलंय की जर एका बाईला इच्छा आहे की मी पेनलेस लेबर करू, की मला नॉर्मल करायची खूप इच्छा आहे जसं सगळे म्हणतायत, आणि हे नैसर्गिक पद्धत आहे, देवाची रचनाच ही आहे की ही प्रोसेस माझ्या शरीरातनं नॅचरली प्रत्येक बाईला होते, मलाही होईल, पण मला पेन बेअरिंग कपॅसिटी नाहीये, तर मी काय मदत घेऊ शकते सायन्सची, तर पेनलेस लेबर प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक टाईपचा एनेस्थेशिया, भूलच म्हणा तुम्ही, जी फक्त कळांचे जी वेदना आहे त्या बाईला जाणीव नाहीये त्याची, पण लेबर अडथळा नाहीये, ती तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी करू शकता त्याच्यासोबत, ती चालता फिरता लेबर करेल, उलट ती एखाद्यानी पेनलेस लेबर नसेल घेतलं ते तिच्याहून चांगलं ही करेल. थोडेसे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात, मेडिकल व्हेरिएशन्स येतात, पण ते करू शकतो. त्यामुळे सीझरचा रोल तेव्हाच येतो जेव्हा ही डिलिव्हरी अडचणीत पडणार आहे बाईला किंवा बाळाला, मग डेफिनेटली सीझरचा डिसिजन घ्यायला पाहिजे, सिझेरियन सेक्शन म्हणजे.
म्हणजे थोडक्यात नॉर्मल डिलिव्हरी ही तेव्हाच जेव्हा आई आणि बाळ सेफ आहे, मग प्रोसिजर कुठली आणि प्रोसिजर नीट जातच असते. असं नाही होत की आता डायबिटीजच आहे किंवा काही अडचणच आहे आईला, दुसरं काही मेडिकल कंडिशन आहे, बाळाला काही अडचण आहे, की जेणेकरून ही प्रोसेस पाडता पाडता, जसं मी तुम्हाला म्हणाला आधी मरत होत्या, पण आता अशी भीती आहे की धोका होणार आहे हेल्थला कोणाच्या तरी, त्या पॉइंटला बिलकुल डिसिजन सिझेरियनच्या फेवरमध्ये जायला काहीच हरकत नाही, कारण ते इमर्जन्सी डिसिजन आहे, तो एक लाईफ सेव्हिंग डिसिजन आहे. त्यामुळे ती डिसिजन त्या पॉइंटला बिलकुल योग्य आहे आणि आता तो खूपच सेफ आहे. सोसायटीमध्ये खूप ठिकाणी सिझेरियन आता होतात पण आहे, कारण जशा मेडिकल अडचणी येत आहेत तशा प्रेग्नन्सीच्या अडचणी पण हळूहळू वाढत चालल्या आहेत. बरोबर. तर मग जिथे जिथे आपल्याला असं वाटतंय की नाही हे जरा प्रॉब्लेम मध्ये पडण्याची कंडिशन येते, त्या पॉइंटला बिलकुल डिसिजन घेतलाच पाहिजे त्या पॉइंट. पण जेव्हा नाहीये तेव्हा उगीच करण्यामध्ये पण काही पॉइंट नाहीये. आणि त्रास तर म्हणजे कोणत्याही प्रोसिजर नंतर होणार. सिझेरियन जरी झालं तरी एक सर्जरी आहे, ते काही कॉस्मेटिक प्रोसिजर नाहीये. थोडक्यामध्ये काही मुलींना असं वाटतं की होऊन जावं आणि मला काहीच नको व्हायला, तर असं नाहीये. नुसतं सिझर नाही, नंतर पण 2 वर्ष आईच कळ काढत असते, कारण जागरण रोज आईच करते, फिडिंग आईच करते. आणि सरप्राइझिंगली कोणी याचा विचार नसेल केला, सिझेरियन एकच ऑपरेशन आहे ज्याच्यानंतर आई 12 तासांनी उठून बसते, आपल्या बाळाला फिडिंग करते. याचा अर्थ हे नाही की तिला काही दुखत नाही, तिला सुद्धा स्टिचेस झालेले आहेत, तिचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ती त्याच्यासोबत ते करते जे नॉर्मल डिलिव्हरी नंतर एक मुलगी करणार आहे. तिला नॉर्मल डिलिव्हरी नंतर जे दुखतं किंवा रिकव्हरी टाइम जो लागतो तो तसा लागणार, तिला ऑपरेशन नंतर जो रिकव्हरी आहे तो लागणार. तो पेनलेस काहीच नाहीये, दोन्ही पेनफुल आहे. पण मेडिकल मॅनेजमेंट खूप चांगलं आलंय की जितकं कम्फर्टेबल मुलींना ठेवता येईल तेवढं करायची संधी आणि मेडिसिन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर वाईट चांगलं काही नाहीये, पण जी नैसर्गिक पद्धत आहे ती अजूनही बिघडलेली नाहीये. ती मानसिकता आपल्यामध्ये डेव्हलप केली पाहिजे की हे होऊ शकतं. आधी पण होत होतं, आता पण होतंय आणि जे जे लागतंय ते आपल्याला मेडिकली अवेलेबल आहे. तर घाबरून जाऊन डिसिजन घेण्यात काहीच पॉइंट नाहीये. खूपच जसं ब्रेस्ट फिडिंगचं तुम्ही म्हणालात की लगेच करायला लागतं, काही लोकांना मुलींना त्रास होतो की ब्रेस्ट फिडिंग नाही करता येते किंवा दूध नाही येते, ह्या पण समस्या असतात, तर त्यासाठीचा उपाय काय असू शकतो? दूध न येणं खूप कमी वेळा होतं, खूप कमी म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या वेळा होतं की आईला दूधच आलं नाहीये. बाळाला रूमिंग इन लागतं. रूमिंग म्हणजे झाल्या बाळ आईच्या छातीवर ठेवलं गेलं पाहिजे, कारण जे त्यांचे रिफ्लेक्सेस आहेत ते तेव्हाच सगळ्यात उत्तम असतात आणि ते करून आईलाच फायदा आहे, कारण ती तिचं स्तनपान वाढवू शकते, तिचं दूध प्रोडक्शन वाढतं आणि तिची ब्लिडिंग कमी होते. जे डिलिव्हरी नंतर होते सगळ्याच बायकांना होते. जेवढं तुम्ही ब्रेस्ट फिडिंग प्रमोट कराल तेवढं नैसर्गिक रचनाच बॉडीची ही आहे की आई ब्रेस्ट फिडिंग करत असताना तिला ब्लिडिंग कमी 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 होतं. अर्थात असं नाही की गायब होऊन जाईल, पण कमी प्रमाणात होईल आणि तिचा स्वतःचा ब्लड लॉस कमी होतो. त्यामुळे दोन्हीकडनं तिला मदतच मिळते. तिचं बाळही रूमिंग होतंय, ते स्तनपानाचं शिकवण लवकर येते, रिफ्लेक्सेस दोघांचे मेंटेन होतात आणि बाळ गरम राहतं, ते मेंटेन राहतं आणि बाळाला भरपूर भरपूर फायदे आहेत ब्रेस्ट फिडिंगचे. जे सगळ्यात जास्त फायदा लेकराला त्याचा होतो आणि हे WHO एक वेगळी मोहीम आहे, ब्रेस्ट फिडिंग वीक सेलिब्रेट करतो आम्ही. ऑगस्टचा पहिला आठवडा असतो तो, ज्याच्यामध्ये सांगितलं जातं वेगळ्या वेगळ्या प्रोग्राम्स थ्रू ज्या बायकांना माहित नाहीये, म्हणजे कॉमन लोकांना, की ब्रेस्ट फिडिंगचे फायदे काय. कारण वेस्टमध्ये अशी पद्धत आहे की बाळ डिलिव्हरी झालं की वरच्या दुधावरच सोडून द्यावा आणि आई जॉबला निघून जाते. तर हे डेव्हलप करण्यासाठी की तुमचं किती महत्व आहे मातृत्वामध्ये ब्रेस्ट फिडिंगचं बाळाला आणि आईला, ह्याच्यासाठी तो वीक सेलिब्रेशनचा आहे, त्या महत्व सांगून लोकांना जागृत करण्यासाठी. आणि किती वर्षापर्यंत ब्रेस्ट फिडिंग बाळाला करणं हे साधारण आता पहा त्याच्यामध्ये सायंटिफिक गाईडलाईन असं म्हणते की ज्या देशांमध्ये आयांचं न्यूट्रिशन लेवल कमी आहे, इन जनरल सोशल न्यूट्रिशन लेवल खूप कमी आहे, त्यांना मग 1.5 कमीत कमी. पण जिथे आया वर्किंग आहेत, म्हणजे लेट अस बी प्रॅक्टिकल, की ती जॉबला जातीये, मग तिथे कमीत कमी 1.25 वर्ष पुरेसं आहे. आता त्याच्यामध्ये एवढे सायंटिफिक मेथड्स अवेलेबल आहे, ब्रेस्ट पंप्स आहेत, आपण सेव्ह करू शकतो, किती सहज 1.5 वर्षापर्यंत पण फिडिंग देऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. आणि
जसं आपण मध्येच मुद्दा मगाशी आपण चर्चा केली तसं की मूल होणं न होणं ह्या गोष्टी जशा तुम्ही सांगितल्या की दोघांवरही अवलंबून आहेत, त्यामुळे कुठलाच टॅबू महिलांनी मनात नाही ठेवला अजिबात पाहिजे. नाही काढला पाहिजे. तर त्यानंतर गर्भावस्था जेव्हा राहते त्यानंतर असं फार बोललं जातं की 3 महिने कोणाला सांगायचं नाही, तर ह्याला शास्त्रीय काय आधार आहे या गोष्टीला? त्याला शास्त्रीय नाहीये, त्याला सोशल आधार आहे. कारण खूपशे अबॉर्शन्स जे आहेत, जे तुम्ही मला मागे विचारलं अबॉर्शन्स वाढले, तर मॅक्सिमम अबॉर्शन पहिल्या 3 महिन्यात होतात. ओके. आणि म्हणजे मेडिकली प्रपोर्शन जो आहे तो पहिल्या 3 महिन्यात जास्त असतो. याचं कारण हे की येणाऱ्या गर्भामध्ये जर जेनेटिक म्हणजे गुणसूत्रांमध्ये फॉल्ट्स असले ओके. तर ते देवाच्या रचनेने अगोदरच ते सेल्फ टर्मिनेट होतात. सेल्फ टर्मिनेट म्हणजे अबॉर्टच होऊन जातात, कारण ते वाढून हाती काही विशेष व्यवस्थित बाळ येणार नाहीये. तर मुलीला त्रास होऊ नये, आजूबाजूच्या लोकांनी अबॉर्शनच झालं म्हणून हा टॅबू आहे की प्रेग्नन्सी येत नाही, तर हा पण टॅबू होतो की तिच्या पोटात गर्भच टिकत नाही, तो येऊ नये. आणि जे सुख मिळालंय ते 2च महिन्यामध्ये 3च महिन्यामध्ये, आता काहीच नाही आपल्या हातात, त्या मानसिक ताणावातनं बाहेर जाण्याच नको, बाहेर कशाला काढायची वेळ यावी म्हणून नको सांगायचं. त्याच्यावर चर्चा नको व्हायला, त्याच्यावर चर्चा नको म्हणून सांगू नका. आणि अजून एक टॅबू की समाजात असं बोललंच जातं आणि त्यातल्या त्या स्त्रिया जास्त हे प्रमोट करतात की आता या मुलीची जाडी जास्त आहे किंवा उंची कमी आहे तर सीझर होणार आहे, उंची जास्त आहे जाडी कमी आहे तर मग ते नॉर्मल किंवा आपण वजायनल डिलिव्हरीच होणार आहे. तर यावर तुम्हाला किती प्रश्न येतात पेशंट्स कडून? आणि भरपूर येतात, पण त्याचं सोपं उदाहरण आहे, रिंग आहे माझ्या हातात, हे पॅसेज आहे आणि हे पॅसेंजर आहे. पॅसेंजर बाळ आहे आणि पॅसेज आईचं हाड आहे, कमरेतलं हाड ज्याच्यातून ते येणार आहे. दोन्ही ठीक असतील, आपण त्यांचं पॅसेज आणि बाळाचे डायमेन्शन्स बरोबर असतील तर हाईट वेट ऑफकोर्स खूपच बुटकी आहे तर मग अडचण येते. पण साधारण कोणी पण बाई येऊन जर उभी राहिली माझ्या पुढे आणि माझ्या हाईट आणि वेट आणि उंची आणि जाडीमुळे फरक आहे तर नाहीये. ओके. जो रस्ता बाळ घेणार आहे तो रस्ता मोकळा आहे, तर बाळ येऊ शकतं. ओके. आणि मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यांच्यासाठी विचारायचा तो असा की सीझर पहिलं झाल्यानंतर दुसरं जर होऊ द्यायचं आहे मूल एखाद्याला, तर त्याचा गॅप किती असायला हवा आणि 1-2 सीझर झाल्यानंतर खरंच प्रेग्नन्सी रिस्की असते? एक सीझर झालं की दुसरं होण्यामध्ये गॅप कमीत कमी 3 वर्ष पाहिजे. म्हणजे 3 वर्षानंतर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन केली पाहिजे. याचा सायंटिफिक आधार आहे की जे युट्रसवरती म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीवरती जो सीझरचा मार्क पडलाय तो एक विकनेस आहे. कारण ती स्टिच आपण पिशवीला उघडतो, त्याच्यातनं बाळ बाहेर काढतो, परत शिवतो आणि ती नॉर्मलवर येते. तर त्या पिशवीला रिकव्हरी टाइम पाहिजे, कारण ती पुन्हा प्रेग्नन्सीमध्ये 10 पटीने मोठी होणार आहे. त्यामुळे त्याला जो रिकव्हरी टाइम पाहिजे, जेणेकरून पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये तिच्या पहिल्या सिझेरियनचा, म्हणजे मी पिशवीच्या वरचा टाक्यांवरची गोष्ट करते, लोकांना ते स्किनच्या टाक्यांवरची वाटतात, स्किनला काहीच होत नाही, ते त्याचं हील होऊन जातं. जे पिशवीवरचे टाके दिले जातात त्यांना पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये अडचणी पडू नये, प्रेग्नन्सी असताना, म्हणून हा 3 वर्षाचा गॅप आयडियल आहे. एखाद्याला राहूनच गेलं तर असं नाही की बिना रिस्कचं आहे, ते थोडी बहुत रिस्क असते, पण खूप नाही. पण अगदी व्यवस्थित प्लॅन करायचं असेल तर 3 वर्ष गॅप जरूर द्यावा. ओके. आणि जसं जर नाही होऊ द्यायचं तर विविध कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत आणि असं खूपदा होतं की महिलाच त्या वापरतात, म्हणजे गोळ्या घेणं किंवा पाळी लवकर येऊ द्यायची आहे सणावारासाठी, पुढे ढकलायची, म्हणजे प्रत्येक गोष्टीत जेव्हा गोळी घ्यायची वेळ येते तेव्हा ते स्त्रीनीच घ्यायची आणि तिने तिच्या शरीरावर तो अत्याचारच म्हणता येईल याला, तो करून घ्यायचा. त्याचे साईड इफेक्ट्स काय ते महिलांना सांगा, कारण हे खूप वाढलंय. म्हणजे मी पण बघते नातेवाईकांमध्ये की सहज गोळी घेऊन टाकतात, तर त्याचे होणारे साईड इफेक्ट्स मग चांगले तर नाही पण वाईट काय आहेत ते नक्की सांगा. जर खूप वरचेवर गोळ्या घेतल्या गेल्या, पिरियड्स पोस्टपोन प्रीपोन या वस्तू करण्यासाठी, नाही, कॉन्ट्रासेप्शन जर आपण व्यवस्थित मेडिकल गायडन्स खाली घेतलं तर ते खूप सेफ आहेत. 2 ते 3, 5 वर्ष सुद्धा आपण आरामशीर घेऊ शकतो. फक्त ते एका डॉक्टरच्या सल्लेखाली, आणि 1 वर्ष 1.5 वर्ष झालं की आपण डॉक्टरला जाऊन भेट देणे की आम्ही अमुक पिल्स घेतोय आणि आता काही ब्रेक गॅप द्यायचा आहे का, किंवा आमचं मेडिकली तसं गरज असेल तर एखादा महिना आपण सोडून परत रिस्टार्ट करायचं, या गोष्टी करू शकतो आणि ते बिलकुल काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त मेडिकल गायडन्स खाली घेत जावं आणि गोळ्या
म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे तुम्ही म्हणताय रेग्युलरली प्रेग्नन्सी प्लॅन करायसाठी की आपल्याला आता नकोय पुढची प्रेग्नन्सी तर 2-3 वर्ष गॅप या पद्धतीने घ्यावा तर ऍब्सोल्युटली सेफ आहे, काहीच अडचण नाही. फक्त पिरियड्स डिले आणि लवकर आणण्यासाठी जे आपण वाकडं तिकडं करतोय ते वाकडं तिकडंच करतोय कारण आपण आपली सायकल ब्रेक करतोय. हो. जर ते एखाद्या वेळा जसं ट्रॅफिक जॅम झाला तर बॉडी सावरते, पुन्हा ट्रॅफिक जॅम झाला तर बॉडी पण जॅम होईल. तसं हे पण चेंज होतं. आणि अशा अनेक महिला आहेत की ज्या घरी अडचण आहे म्हणून, पूजा आहे म्हणून, लग्नातच जायचंय, परगावीत जायचंय, त्यांना नको वाटतं मासिक पाळीत बाहेर जाणं म्हणून वरचेवर बदलतात आपल्या सायकलची डेट गोळ्यांच्या मदतीने. मग त्यांना पुढे जाऊन अडचणी होतात, सायकलचा जो रिदम आहे तो ब्रेक होतो. त्यामुळे मग तिथे औषध म्हणून घ्यावं लागतं. आधी आपण आपल्या सुखासाठी घेतोय असं होतं ते. IVF वगैरे करताना मी असं वाचलं पण आहे, ऐकलं पण आहे की डोनर पण तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात जेव्हा एग्सचा साठा आणि स्पर्म सुद्धा नाही आहेत व्यवस्थित पुरुषांचे. तर त्यावेळी डोनर काय रोल प्ले करतात या सगळ्या प्रोसिजरमध्ये आणि असे किती तुमच्याकडे आलेले कपल्स आहेत ज्यांना याद्वारे पालकत्व किंवा त्याचा आनंद लाभलाय? डोनर ऍक्च्युली काय झालंय म्हणजे ह्याच्यासाठी मी तुम्हाला जसं जेव्हा तुम्ही CV मागितला मी तुम्हाला एक कॅम्प म्हणून टाकलं असेल. जेव्हा नवरा बायको येतात प्रेग्नन्सी पाहिजे त्या पॉइंटला जो कोणी एक्सपर्टकडे ऑफकोर्स म्हणजे MBBS किंवा जे एक्सपर्ट नाही त्यांच्याकडे न जाता जर एका प्रॉपर इन्फर्टिलिटी कन्सल्टंटकडे तुम्ही गेलात ते बिलकुल कल्पना देतात की तुमच्याकडे किती वेळ आहे एक नॅचरल कन्सेप्शन तुमच्या स्वतःच्या एग्ज आणि स्पर्म्सला यूज करून येऊ द्यायला. तर पुष्कळ कपल्सला मी असं पाहते की ते टाळत जातात. सोशल प्रेशर, आपसात नाही जमते, एक हो म्हणतंय एक नाही म्हणतंय. या प्रॉब्लेम मध्ये बाईचा जो ओव्हेरियन रिझर्व आहे जो AMH आहे तो घसरायला लागतो कारण वेळ चालला जातोय. बॉडी आपल्यासाठी थांबत नाहीये, सूर्य रोज उगवतो, बॉडी रोज काम करते. आपले डिसिजन इतके लेट करू नये की नंतर आपल्याला आपलेच एग्ज आणि स्पर्म्स यूज करायची वेळ नाही मिळते. अशा वेळेपर्यंत कोणत्याही कपलनी नाही जावं. कारण किती जरी म्हटलं तरी आई वडील होण्याचं स्वप्न कोणी डोनर एग आणि स्पर्मनी सहज नाही एक्सेप्ट करायची इच्छा घेणार. तर ही इन्साइट जी आहे ही जेव्हा आपण डॉक्टरांना भेटतो आणि जेव्हा आपल्याला आयडिया येऊन जातं की आपल्याला आता वेळ कमी दिला जातोय, पटकन डिसिजन घेऊन मोकळं होऊन जावं. कारण त्यातच कपलचा फायदा आहे. आणि नंतर जास्त क्लिष्ट आपलं ट्रीटमेंट होणार आहे आणि ते स्वतःला कितपत पटणार आहे कारण हाच डिसिजन तुम्ही घ्यायला वेळ लावताय, तो डिसिजन घ्यायला अजून किती वेळ लावणार. बरोबर. तर डोनर हा एक लास्ट मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट आहे. पण ह्याच्यासाठी कॅम्प्स मुद्दामून मी घेते की ठीक आहे तुम्ही करा किंवा नका करू, पण जोपर्यंत पेशंट्सला हे कळत नाहीये की मी आता परत चान्स नाही घेऊ शकणार माझी इच्छा असेल तरी, तोपर्यंत तुम्ही तातडीने त्याच्या मागे दोघं जण नाही लागणार आणि तुम्ही त्या डिसिजनला येणार पण नाही तोपर्यंत नाही. जोपर्यंत त्यांना ती आयडियाच येत नाही, संकल्पनाच दिली जात नाही, मुळात ते माझं बाळ आहे हे रुजायलाही वेळ लागत असेल. मग ते एक्सेप्ट करून घ्यावं लागतं. कारण नाहीतर मग अडॉप्शन करा. मग आता हे तीव्र डिसिजन झालेत तिथपर्यंत कोणी पोचू नये त्याच्या आधीच. कारण आता हे खूप कॉमन आहे. आधी IVF करणं म्हणजे क्लिष्ट होतं. तिथे पण मेडिकल सायन्स खूपच पेशंट फ्रेंडली झालंय. येऊन जाऊन OPD मध्ये करता येते ट्रीटमेंट. असं काही ऍडमिटच राहावं लागतं असं नाहीये. पुष्कळ लोकांना ह्याच्याबद्दलही खूप गैरसमज आहे की गर्भधारणामध्ये गर्भ सोडला की 15 दिवस झोपून राहायचं, उठायचंच नाही, काही नाही करायचं, असं काहीही नाहीये. लोक आपल्या जॉबला जाऊ शकतात, मेट्रोज मध्ये सर्रास होतंय ते, कारण त्याचं एज्युकेशन घेतलं जातंय. खरं. आणि इथे नाहीये म्हणून इथे कपल्सला तो तोटा आहे. पण त्यांनी जर त्याचा फायदा घेतला तर त्यांना लवकर प्रेग्नन्सी यायला हीच ट्रीटमेंट खूप खूप उपयोगी पडते. आणि डोनर हा ऑप्शन कोणाला शिवायची वेळच येत नाही. त्यामुळे वेळ असतानाच डॉक्टरकडे जाणं किती गरजेचं आहे हे यामुळे अधोरेखित होत आहे. आजकाल जसं पिरियड्स लवकर येत आहेत तसं मेनोपॉज पण फार लवकर येतोय. तर त्यासाठी 30-35 असताना घ्यायची काळजी आणि मुळात मेनोपॉज आल्यानंतर किंवा येतोय असं दिसतंय जेव्हा तेव्हा घेण्याची काय काळजी आहे, आहारात काय बदल असावेत?
मेनोपॉज येण्याचं अजून तरी या भागात असं आहे की एक साधारण 45 ते 50 हे ॲव्हरेज वय आहे. एखाद्याला लवकर येते, म्हणजे लोअर लिमिट जे म्हणतो 45 जवळ, कधी कधी असं होतं 52-53 पर्यंत नाही येत मेनोपॉज. ओके. पण 53च्या पुढे मेनोपॉज नाही आला तर तेही प्रॉब्लेम आहे. त्या स्त्रीला काही अडचणी येऊ शकतात. कॅन्सर सारख्या अडचणी पण असतात, कधी कधी दडलेल्या आहेत. आपण गेलो नाहीये डॉक्टरांना दाखवायला की आपण का बरं मेनोपॉज मध्ये नाही आपण एंटर झालोय, बाकीच्या स्त्रियांना आलेला आहे आणि मला नाही. सो 53 नंतर निश्चितच कोणाला मेनोपॉज नाही आला तर, उलट 50 नंतरच नाही आला तर आपण आपले चाचण्या करून घ्याव्या की आपल्याला काही शारीरिक अडचण नाहीये की ज्याच्यामुळे मेनोपॉज नाही, आणि नैसर्गिकच आहे, काही दुसरा अडथळा नाहीये हेल्थ वाईज, तर ते बघणं गरजेचं आहे. आणि ज्यांना लवकर येण्याची भीती आहे, जसं AMHचा लेवल म्हटला तो काही मुलींना हार्डली 2 ते 3% मुलींना असं पाहण्यात येतं की हे ज्यांना लेकरं होत नाहीये किंवा ज्यांना इतर काही जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत, अशा मुलींमध्ये जास्त होत आहे की काही अगदी तीव्र कंडिशन्स मध्ये 25लाच त्याला ओव्हेरियन फेलियर म्हणतो. म्हणजे जसं तुम्ही हार्ट फेल, लिव्हर फेल म्हणतात, तशी ओव्हरी म्हणजे स्त्रीबीज फेल झालं एखाद्या बाईचं खूपच कालावधी आधी असं होतं. मग त्याला पोस्टपोन तर नाही म्हणता येणार, कारण तिची नैसर्गिक कपॅसिटी त्या बीजाशयाची तितकीच काम करण्याची असते. तर हे डोनर प्रोग्राम्स तुम्ही जे म्हणताय ते तेव्हा यूज केले जातात. हे खूपच तीव्र कंडिशन आहे जी रिव्हर्ट होऊ शकत नाही, पण आता त्याला सुद्धा ट्रीटमेंट्स सुरुवातीलाच्या एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहेत. इथे सुद्धा 1-2 पेशंट्सला दिले जात आहेत ते आमच्या सेंटरमध्ये, पण त्याला वेळ लागतो रिझल्ट यायला. आणि सध्या असे भक्कम खूप रिझल्ट असे सगळ्यांनाच येतात असे नाहीये, कारण त्याचा साठा पेशंट्सचा कमी असतो आणि ते थोडे महाग पण नसतात ट्रीटमेंट, त्यामुळे किती पेशंट्स ते अफोर्ड करू शकतात त्याच्यावर पण आहे. आता हेल्थ जे तुम्ही विचारलं ते खूपच सोपं आहे. तुमचा आहार जर डाएट चांगला आहे, एक बेसिक एक्सरसाइज अर्ध्या तासाची जर बाई रोज करते आणि तिचा बेसिक विटॅमिन सप्लिमेंट चांगला आहे, तर मला नाही वाटत कोणाला अडचण येईल. कारण सगळ्या स्त्रिया विसरतात की सगळ्यात जास्त त्यांच्याच बॉडीमध्ये बदल झालेले दर प्रेग्नन्सीला, दर अबॉर्शनला, आणि ते विसरून जाऊन आपण काहीच नाही झालं, सगळ्यांना होतो मेनोपॉज म्हणून मला होतो, या संकल्पनेखाली आपल्या हेल्थला खूपशे लोक नाही 80-90% बायका दुर्लक्षच करतात. आणि मग जेव्हा खरे त्रास सुरू होतात मेनोपॉज जवळचे, तेव्हा लक्षात येतं की भरपूर सगळं कमीच आहे आपल्या शरीरात, विटॅमिन्सच्या दृष्टीने, बोन हेल्थच्या दृष्टीने, म्हणजे हाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने तिथे कमी पडतो आपण. आणि ती जर एक साधारण 35च्या नंतर प्रत्येक मुलीने कॅल्शियम सप्लिमेंट्स, 40च्या नंतर तर आवर्जून सगळ्यांनी घेतल्या पाहिजे. मेनोपॉज झाल्यावर तर बिलकुलच घेतलं पाहिजे, कारण हाडं नाही तर ठिसूळ होतात. हे सुद्धा खूपशा बायकांना माहित नसतं. पुरुषांमध्ये असं होत नाही कारण ते प्रेग्नेंट होत नाही, ती पॉवर आपल्यालाच दिली आहे, त्यामुळे त्याला जपणं पण आपलंच काम आहे. आणि ते जपलं तर नाही खूप डिफिकल्ट होत. अर्थात ते जे बॉडी चेंजेस तुम्ही म्हणताय, त्रास होतात वगैरे, ते सुद्धा होत नाहीत. म्हणजे मेनोपॉज आल्यानंतर येताना सुद्धा होतात, हॉट फ्लॅशेस होतात, मूड स्विंग्स येतात, चिडचिड्या होतात, बायका थकून जातात, त्यांना असं वाटतं की माझं वय झालं म्हणून मी थकले, पण असं नाहीये. त्यांचे विटॅमिन लेवल्स ड्रॉप होतात. या शरीरामध्ये जे बदल प्रेग्नन्सी झाल्यामुळे झपाट्याने होत आहेत, तिचे हॉर्मोन्स चेंज होत आहेत, ते निश्चितपणे मेडिकल, त्यांना असं वाटतं की गोळी दिली म्हणजे आता मला काहीतरी आजार आहे म्हणून मी गोळी खाती, तर मला बरं वाटलं की मी गोळी बंद केली पाहिजे. किंवा अशा पण खूप स्त्रिया आहेत ज्या मेनोपॉज आल्यानंतर त्रास होतोय म्हणून पण, किंवा दुर्लक्ष होतोय म्हणून पण गर्भपिशवीच काढून टाका, किंवा असे म्हणजे गरज नसताना, गरज असताना ऑब्व्हियस डॉक्टर पिरियड्स वाकडे तिकडे होतात, पण काही खूप लोकांना 70-80% लोकांना आदंत्रित आहे, 4-5 महिने होतं असं आणि बंद होऊन जातं. पण तेवढे 4-5 महिने सुद्धा त्यांना भीती वाटते की काढून टाका. मग काढणं किती बिलकुल योग्यतेचं नाहीये, कारण जर गरज नाहीये अजिबात काढलं नाही पाहिजे. मग माझ्याकडे सुद्धा असे पेशंट्स येतात जे म्हणतात की हा त्रासपेक्षा काढूनच टाका. तर मग उदाहरण मी असं देऊ शकते की बोट दुखलं तर बोटे काढून टाकावं का, कारण ते रोज वापरात येत आहे म्हणून तुम्ही नको म्हणाल, पण हिचा काही उपयोग नाहीये असं नाहीये. तिचं त्याचं त्या अवयवाचं काम बिलकुल आहे, ठीक आहे, गर्भधारणेपुरतं आहे. याचा अर्थ हा नाहीये की आता त्या अवयवाचं काम नाही म्हणून आपण यूज अँड थ्रो करून टाकावं. गरज असेल तर निश्चित काढा, पण गरज नसेल तर आपल्याला त्रास होतोय 2 महिने पण नाही सहन करू शकत, या संकल्पनेखाली
गर्भपिशवी काढायला बिलकुल डिसिजन घेऊ त्याचेही नये कोणी. तितकेच दुष्परिणाम असतात. ऑपरेशन आहे बेसिकली, ते एक सर्जरी आहे, ती मेजर सर्जरी आहे पिशवी काढणं म्हणजे. ते कारण एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी आली आहे, ती पेशंट्सला खूप कम्फर्टेबल ठेवते. 3 दिवसात आपण घरी जातोय, स्टिचेस नाहीये म्हणून काही ती खूपच चांगली गोष्ट आहे आणि आपण आवर्जून केलीच पाहिजे अशातला भाग नाहीये. दृष्टिकोन असा आहे की आता मला काही विशेष त्रास नाही होणार, एवढे पैसे गेले तर गेले, पण पिशवी तर जाईल बाजूला, मला हा त्रास पाळीचा नाही, ह्या मानसिकतेने जे करतात ते चुकीचं आहे. मला गरज आहे आणि मला खरंच त्रास आहे आणि ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये, निश्चितच करावं. आणि आता सर्वायकल कॅन्सर, जसं तुम्ही सांगितलं मध्ये की मगाशी की ब्रेस्ट फिडिंग या गोष्टी, जसं असं ऐकलंही होतं मी की कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून सुद्धा खूपदा वाचवतं. तसंच आता सर्वायकल कॅन्सरच्या सुद्धा लसी द्या म्हणून सरकार प्रमोट करतंय. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कुठल्या वयोगटाला दिली पाहिजे? त्याच्यामुळे होणारे फायदे काय आहेत? सर्वायकल कॅन्सरचं आता मोहीम सुरू झाली आहे. नॅशनल इंटिग्रेशन म्हणजे वॅक्सिन शेड्यूलमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतलंय. ते हे माहीत नसेल लोकांना, पण मी शिकत होते त्यावेळेपासून हे प्रयत्न सुरू आहेत. ओके. म्हणजे मी ICMRच्या प्रोजेक्टमध्ये, पायलट प्रोजेक्टमध्ये भाग घेतलेला आहे. जेव्हा हे वॅक्सिन, त्याला गार्डासिल आणि सर्वावॅक असे 2 कंपनीचे नावं आहेत त्या वॅक्सिनचे. ओके. इंडियामध्ये, भारतामध्ये गर्भाशयाचा कॅन्सरनी मरणाऱ्या स्त्रियांचा नंबर म्हणजे कॉज ऑफ डेथ जर पकडलं, मॅक्सिमम बायका आधी मरत होत्या डिलिव्हरीच्या अडचणींमुळे. तर अजूनही थोडा आहे, पण प्रमाण खूप घसरलंय कारण आता मॅटर्निटी खूप खूप सेफ झाली आहे. त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे सर्वायकल कॅन्सरचा, जे की अजूनही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं जात होतं आतापर्यंत, कारण लस येऊ घालणं कॉस्टली होतं. ही लस अजूनही 4 ते 4.5 हजाराची आहे, पण ती आपण मेड इन इंडिया होती ती आता. त्यामुळे ते जसं इतर लसी आपण वॅक्सिनेशन शेड्यूलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतोय, तसं आता ही सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळतीये, जी गव्हर्नमेंट सप्लायमध्ये सध्या आता एक सुरूच झालंय, जस्ट महिना पण नसेल झाला. 14 ते 15 वर्ष वयाच्या मुलींना सिंगल शॉट देत आहेत ते आता. पण त्याचे वेगळे वेगळे गाईडलाईन्स आहे. त्याचे खरी गाईडलाईन आहे 9 ते 14 वर्ष. ते दोघांसाठी आहे, मुलं आणि मुली. पण मुलींना प्राधान्य ह्याच्यामुळे, कारण सर्वायकल कॅन्सर फक्त बायकांनाच होतो. HPV वॅक्सिनचा तो लस आहे ती, कारण हा एक व्हायरस आहे जो सर्वायकल कॅन्सर करतो. आणि जसं रेबीजला वॅक्सिन आहे, इतर TB साठी BCG वॅक्सिन निघालं, रुबेलासाठी रुबेला वॅक्सिन निघालं, तसं या व्हायरससाठी हे वॅक्सिन निघालंय. आणि हे वॅक्सिन प्रोटेक्शन देत आहे कॅन्सर होण्यापासून. पण ते 9 ते 14 वर्ष नाही तर 21-22 वर्षाच्या आधी दिलं गेलं पाहिजे. आणि त्याचा डोस शेड्यूल असतो. ऍब्सोल्युटली सेफ वॅक्सिन आहे ते. त्याच्या भीती आल्या आहेत खूप सगळ्या सोसायटीमध्ये, रील्स दिसत आहेत की ह्यानी विंध्यत्वच होतं वगैरे वगैरे, ते काहीही नाहीये. उलट ह्या वॅक्सिनचा खूप जास्त रिसर्च झालाय, कारण मुलींना दिलं जात आहे म्हणून, की त्यांच्या फ्युचरवरती त्याचा काहीही परिणाम न होता ऍब्सोल्यूट सेफनेस, त्याची दुप्पट तिप्पट ट्रायल्स झालेत त्या वॅक्सिनवर. असं भीती आहे जनतेमध्ये की कोविडचा वॅक्सिन घेतल्यावर आम्हाला त्रास झाला. कोविडचा वॅक्सिन वेगळ्या परिस्थितींमध्ये इंट्रोड्यूस झालंय. कोविडचा व्हायरस वेगळा आहे आणि या व्हायरसवरती खूप संशोधनं झालेली आहेत. मी HPV वॅक्सिन बद्दल सांगतेय. आणि ते त्याची सेफ्टी आणि जे पब्लिकला प्रोव्हिजन देणार ते खूप मोठं वरदान आहे, जे जास्तीत जास्त मुलींनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. वार्षिक जे आपले हेल्थ चेकअप आहे किंवा जे काही 6 महिने वर्षांनी महिलांनी कुठल्या टेस्ट करणं गरजेचंच आहे आणि त्या केल्याच पाहिजेत? जसं पिडियाट्रिशियन म्हणतात की लसी पहिल्या अमुक एक घेतल्याच पाहिजे, तसं एका मुलीनी आता हे वॅक्सिन जे आहे ते वॅक्सिनच्या वयोगटामध्ये आपल्या गायनेकोलॉजिस्ट किंवा पिडियाट्रिशियन्सकडे पण मिळतं ते, कारण हा जो एज ग्रुप आहे त्या वयामध्ये मुलं बालरोग तज्ञांकडे पण अमुक आजारांसाठी जातात, त्यांच्याकडे पण अवेलेबल आहे ते. त्याच्याबद्दल बिलकुल त्यांनी विचारलं पाहिजे. जेव्हा लग्न ठरतं त्याच्या आधी आपलं एक हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचा टेस्ट मी सगळ्यात पहिला टाकीन. बीडमध्ये मॅक्सिमम महिला 9 आणि 9.5, 8.5 या लेवलच्या हिमोग्लोबिनवरती काहीच त्रास नाहीये म्हणून सहज असतात, जे की सगळ्यात पहिला हेल्थ प्रॉब्लेम आहे, अनिमिया. नुसतंच बीडमध्ये नाही तर भारतामध्ये सगळीकडे आहे. आपल्या हेल्थला दुर्लक्ष करण्याचा हा पहिला परिणाम आहे. त्यामुळे ते बिलकुल केलं पाहिजे. दरवर्षी तर नाही म्हणता येणार, पण आता ज्यांना अडचण आहे, ज्यांचा HB कमीच आहे, हिमोग्लोबिन कमीच्या बाजूला, त्यांनी आवर्जून केलंच पाहिजे आणि आपलं हेल्थ मेंटेनन्स कडे खूप लक्ष दिलं पाहिजे.
तर ती एक टेस्ट करणं पाहिजे. प्रीमॅरायटल काउन्सिलिंग सगळ्यांनी घेतली पाहिजे. ओके. 5 मिनिटाचं काम आहे, पण त्यांनी जो तुम्हाला ज्ञान मिळेल ते तुमचं पुष्कळ सगळं स्ट्रेस घालवणार आहे हो. आणि त्यांनी पुढची गाईडलाईन चांगली मिळते. तिथेच डिसाईड होणार आहे की बाईला कोणत्या अडचणी येण्याची शक्यता आहे हो. किंवा बिलकुलच नाहीये, आणि मग त्यावर तुमचे Smoothly, रेग्युलर हो. टेस्ट करण्याची गरज काय काय आहे किंवा नाही आहे ओके. ते डिसाईड होतं. आणि शेवटचा टप्पा 40 नंतर सगळ्यांनी आपला एक बेसिक हेल्थ चेकअप करून घ्यावा. आपले विटॅमिन लेवल्स चेक करावे, फिजिशियनला दाखवावं, गायनेकॉलॉजिस्टला बायकांनी आपलं पॅप्समियर करून घ्यावं. ओके. पॅप्समियर ही गोष्ट 35 इयर्सच्या नंतर सगळ्यांनी केली पाहिजे. ओके. प्रेग्नन्सीच्या आधी पण एकदा केलं पाहिजे. अच्छा. ते कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट आहे आणि खूपच इझी मेथड आहे. काही इंजेक्शन वगैरे काहीच नाही. एक रेग्युलर चेकअप आहे, एक सोपीसी टेस्ट आहे ओके. आणि पुष्कळशा इश्यूज क्लिअर होतात त्याच्यात. तसंच एक बेसिक अल्ट्रासाऊंड सुद्धा प्रीमॅरायटल काउन्सिलिंग मध्येच येतो. अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी, ओके. की मला आता फॅमिली प्लॅन करायची आहे तर मला काय काय अडचणी आहेत किंवा नाही आहेत ओके. ह्याचा एक रुटीन आयडिया घेतला गेला पाहिजे. ओके. आणि तसंच आहार वगैरे तर तुम्ही सांगितलंच आम्हाला. त्याच बाजूला एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे बीडसारख्या शहरात बालविवाहाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर आता आता आपलं ऐकून बोलणं असं खूप जणांचा गैरसमज होऊ शकतो की वय वाढलं की मग हे प्रॉब्लेम येणार आहेत, तर मी मुलीचं लग्नच लवकर करून टाकतो म्हणजे प्रॉब्लेम्सच येणार नाहीत. तशा पालकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? बालविवाह अतिशय चुकीची गोष्ट आहे. एक तर ते बेकायदेशीर. जसं बेकायदेशीर तर आहेच आहे, पण जसं तुम्ही उदाहरण दिलं की हे प्रॉब्लेम होणार आहे म्हणून मी अगोदरच करून टाकावं, असं नाही की वयाच्या आधी केलं म्हणून प्रॉब्लेम येणार नाही. तिथे सुद्धा प्रॉब्लेम येतील. त्या मुलीचं वयात येण्याची प्रोसेस कम्प्लीटच झालेली नाहीये. त्याच्या आधीच प्रेग्नन्सी देणं, कारण लग्न झाल्यावर ज्या मानसिकतेची मुलगी 16 किंवा 15 किंवा 14ला लग्न केली जाते हो. ती निश्चितच तिच्या रिप्रोडक्टिव्ह कॅरियरमध्ये लवकरच एंटर होणार हो. आणि ती वयाच्या आधी होणार. त्यामुळे तिच्या पिशवीवर परिणाम होणारच आहे. जे प्रॉब्लेम 40च्या येणार आहेत ते तिला 30ला येतील, जे 50ला येणार ते 40ला येणार आधीच येणार. आणि त्यामुळे तिच्या बॉडीवरती जबरदस्तीचा 10 वर्षाचा टाइम फ्रेम किंवा 5, 3, 2 जे काय तिचं लवकर होणार आहे तो टाइम फ्रेम लादल्या जाणार आहे आणि तसं आपणच आपल्या मुलीला अडचणीत टाकणार आहे. त्यामुळे ते बिलकुल करू नये. तर या होत्या डॉक्टर दीप्ती वैद्य मॅडम. त्या आपल्याकडे आल्या. कार्यारंभच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. काही प्रश्न अगदी मनात असतात पण आपण बोलत नाही, कारण आपल्याकडे तो टॅबू झालेला असतो आणि त्या गोष्टींवर त्या मनमोकळेपणाने बोलल्या. मला अशी आशा आहे की प्रेक्षकांनाही हे प्रश्न, हे उत्तरं ऐकून नक्कीच समाधान मिळालं असेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचली असतील. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. थँक्यू खूप फॉर छान कॉलिंग. वाटलं तुमच्यासोबत बोलून.